हॅलो. चला, योगेश मडवी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यांच्या समेत टिके माली सर हे दोन समालोचक आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. कंचन पालकर इथे जोडले गेलेत. सामन्याला सुरुवात झाली आहे. संग्राम 11 नितलस आणि प्रयाग 11 हनुमान उसरली बुद्रुक या दोन्ही संघांनी देखील सज्ज राहायचं आहे. याचबरोबर आमचे शिवसेना शाखा प्रमुख केशव शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. बॉल दे रे बाबा. दिलेत ना, नेलेत ना, आहे ना. चेंडू दिलाय का विकी? दिलाय ना. मग ते बॉलरच्या हातामध्ये लाईट चालू करायला थांबलेत ते. चला, ते दुसरे फोकस. ओके, आलाय तो, येतोय. तर प्रत्येक टावरला तो बटन आहे असं वाटतंय. आजची 4थी रात्र आहे. त्यामध्ये पाहायचं आहे कोणते कोणते संघ पुढे जातील. पहिल्या रात्रीमध्ये टेंबिवली संघ क्वालिफाय झालाय, जो ए पोल मधला संघ होता. दुसऱ्या रात्रीचा विचार केला तर दुसऱ्या रात्रीमध्ये कौसा संघ क्वालिफाय झालाय आणि तिसऱ्या रात्रीमध्ये काल तोंडरे हा संघ क्वालिफाय झालाय. आणि जे जी पोलचे सामने आहेत त्याच्यामधल्या या लढती एक एक संघ सामना जिंक. यस, पंच इशारा करतायत. फुलटॉस होता. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा पहिला चौकार आलाय. राहुल कुठे गेला रे? नाही, आणि फाटलेला टेबल इथे ठेवला. क्या बात है, वाह. विकेट आली आहे. चौकारानंतर लगेच विकेट प्राप्त होते. विघ्नेश ठाकूरने मात्र हा झेल टिपलाय. तर इथे विकेट आली आहे. गोलंदाज आपण पाहतोय अनिश पारवे. याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र त्याने विकेट प्राप्त केली. ती आयुष पाटीलला परतावं लागलं. यस, मिथून बाद झालाय. ओके, मिथून आउट झालाय. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती या पहिल्या षटकामध्ये. जरी चौकार आला असला ना तरी मात्र अप्रतिम कमबॅक त्याने दाखवलाय. हो, इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला फटका होता अलॉंग द कार्पेट. मिडऑफच्या दिशेने मात्र चेंडू अटकवण्याचा प्रयत्न होतोय. तत्पूर्वी मात्र सिंगल मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. 5 धावेने मात्र एक विकेट नक्कीच आपल्याला जो तंबूच्या अष्ट्याला पाहायला मिळतोय तो मिथून भुईर बाद झालाय. अनिश पारवेचा पहिला पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न. वा, मस्त फिल्डिंग गलीच्या दिशेने. जयेश मोरबेकर तिथे होता. चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. नक्कीच 3 धावा कुठेतरी वाचवल्यात, कारण फटका अतिशय चांगला होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे जयेश मोरबेकरच्या माध्यमातून आपण पाहिली.
लोअर फुलटॉस होता कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक गेलाय दूरवरती, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाते सीमा पलीकडे. आलाय हा चौकार. तर 10 वरती 1 आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, एक विकेट जरी गेला असला तरी मात्र 10 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे आणि बघायचं आहे कशा पद्धतीने इथे रांजणपाडा संघ प्रयत्न करतोय. जयेश मोरबेकर साठी पारितोषिक आहे बघा. जयेश मोरबेकर जर यांनी झेल पकडला ना तर कुणाल ठाकूर ओव्याचे आमचे त्यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. जर कुणाल ठाकूर इथे आले असतील तर कुणाल या, आपलं स्वागत आहे. एक अतिशय चांगले फिल्डर आहेत. तर जयेशसाठी त्यांनी पारितोषिक लावलाय. मित्रता नक्कीच जागी होते असंच वाटतंय. पहिला षटक संपलाय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज भावेश पाटील, भावेश पारवे पाटील का, यस भावेश पाटील आहे. शॉर्ट ऑफ लाईन मारण्याचा प्रयत्न, इथे चेंडू गेलाय मिड विकेटच्या वरतून. आलाय हा दमदार षटकार. तर इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय भावेश, ज्याच्यावरती हा मोठा हल्ला. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र चेंडू गेलाय सीमा पलीकडे. अजून एक चौकार. आता मात्र धाव संख्येला एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न केला गेलाय. तो फलंदाज आयुष पाटील गरबी. ते भावेश वरती हल्ले. भावेश पाटील आमचे एक जबरदस्त फोटो एडिटर तेजस पाटील यांचे बंधू आहेत. तेजस पाटील जर इथे आले असतील तर तेजस या, आपलं स्वागत आहे. एक मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो रांजणपाडा येथे प्रशांत पारवे यांच्या माध्यमातून. प्रशांत पारवे देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत. वा मस्त, इथे अतिशय चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे होता हर्षल चौधरी. चांगला प्रयत्न हर्षलचा राहिलाय तिथे. एकच धाव मिळेल इथे फलंदाजाला. एका धावेने मात्र धाव संख्या 21 वरती. 21 धावा धावफलकावरती. नारेन संघ इथे खेळतो. यंगस्टार नारेन त्यांच्या समेत आपण पाहतो श्रीराम रांजणपाडा. हो इथे मात्र मिसफील्ड. झेल घेण्याचा मोह होता परंतु कुठेतरी मिसफील्डचा अभाव आणि त्यामध्ये आलेला हा चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढते, जाऊन पोहोचते ती 25 वरती. 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात.
सीखना पड़ेगा बाबा आपको सैंडी के पास। वाह, अप्रतिम, अतिशय चांगला चेंडू। आणि इथे मात्र आता षटक संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय। धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 29 धावा, म्हणजे या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या 19 धावा। अतिशय महागडं षटक इथे पाहायला मिळालं ते गोलंदाज भावेश पाटीलचं। चला, नवीन गोलंदाज आता मात्र आलाय तो तेजस चौधरी। 4 गोलंदाजाचा वापर करणं अनिवार्य आहे। 5 षटकांचा सामना असेल। सेकंड राऊंड हे 4-4 चे असतात। हा जी पोल मधला सामना आहे। जी पोलचा हा शेवटचा सामना असेल, कारण जी पोलचा पहिला सामना वर्गमित्र मुरबी हा संघ जिंकलाय। दुसरा सामना स्कायरा 11 तुर्बे संघ जिंकलाय। काल दादा 11 तलोजा हा संघ जिंकलाय। आणि आज पाहायचं आहे, पहिला थांबला त्यानंतर मात्र चेंडूवरती आला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत। या 2 धावेनिशी मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 31 वरती। 31 धावा धाव फलकावरती। फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे नो बॉल कॉल आहे। यस, नो बॉल और स्टेफिंग नक्कीच पाहायला मिळते। आता मात्र हा फ्री हिट देखील असेल। क्या बात है, हा षटकार आहे ना? षटकार आहे। तर इथे मात्र धाव संख्या एक वेगाने आता वाढली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 आल्या होत्या, त्यामध्ये एक विकेट आली होती। असं वाटलं होतं की किमान आता निश्चितच एक अतिशय चांगला कमबॅक होईल की काय, चांगला प्रयत्न होईल की काय। त्यानंतर मात्र गोलंदाजांवरती हल्ले होत आहेत। फलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे पाहायला मिळते। आयुष पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भावेश हजारे। पुन्हा एकदा नो बॉल आहे। चला, फ्री 2 नो बॉल आहेत। आणि इथे मात्र जबरदस्त तडाखा, चेंडू गेलाय सीमा पार, आलाय हा षटकार।
मात्र कपिल पारवे यांचा टेन्शन वाढलाय. कारण धाव संख्या खूप मोठ्या संख्येने इथे वाढते. रांजणपाडा म्हटलं तर नक्कीच एक अतिशय जुना जाणता संघ. बरेच वर्ष या संघाने देखील क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. त्यातील अनेक नामवंत लेजंड क्रिकेटर आपण पाहिलेले आहेत. त्यातील सुरेंद्र पारवे असतील, त्याचबरोबर महेश पारवे असतील, त्याचबरोबर चंद्रकांत चौधरी, प्रशांत पारवे, कुलदीप चौधरी, त्याचबरोबर विश्वनाथ शेट चौधरी, विनोद असतील, सुधीर पारवे असतील, राजा पारवे, असे अनेक, संजय मामा असेल, या खेळाडूंनी अनेक वर्ष, त्याचबरोबर रोहिदास असेल, रोहिदास पाटील, या खेळाडूंनी मात्र बरेच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं होतं. त्यातील आमचे गुरुनाथ चौधरी असतील, या अनेक असे नामवंत खेळाडू या रांजणपाडा संघातून खेळून गेलेले आहेत. चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. परंतु काही वर्ष तर हा संघ कुठेतरी थोडासा पिछाडीवरती आपण पाहिला आणि पुन्हा एकदा नव्याने हा संघ मात्र नक्कीच इथे उभा राहिला आहे. कपिल पारवे एक सिनियर, त्यामध्ये धीरज मोरबेकर आहे, असे दोन सिनियर या संघामध्ये आपण पाहतोय. त्यांच्या नेतृत्वामध्ये मात्र हे युवा यंग टॅलेंट नक्कीच खेळताना दिसतात. तुम्हाला जर नक्कीच जास्त चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर जास्तीत जास्त स्पर्धा खेळणं गरजेचं आहे. खेळाव्या लागतील, त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. अरे या सीझनची जर नाईटचा विचार केला या विभागाचा तर 1 मे 20 स्पर्धा आपण पाहतो आणि त्यानंतर मात्र एक तलोजाची नाईट स्पर्धा जी 16 तारखेपासून सुरू होते. म्हणजे 2 नाईट अजूनही म्हणजे ही सध्या चालू आहे आणि येणारी 16 एप्रिलपासून तलोजाची नाईट स्पर्धा एक या विभागाची शेवटची नाईट असेल योगेश, मला तरी वाटतं. कारण थोडी सीझन आता मात्र कुठेतरी ऑफ होते आणि त्यातील मोठा जल्लोष एक शेवटचा तलोजामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. सध्या वार्ड क्रमांक 1 ची प्रीमियर लीग देखील कुठारी येथे सुरू आहे. तर नक्कीच प्रेम ठाकूर, आमचे युवा उद्योजक प्रेम एकनाथ ठाकूर यांचं इथे थोड्याच वेळामध्ये आगमन होईल आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 21,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवताना आपल्याला दिसत आहेत. 49 धावा 3 षटकांमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अनिश पारवे आता मैदानामध्ये नवीन गोलंदाज. दुसरा पहिली अनिशनेच षटक फेकला होता आणि पुन्हा एकदा अनिशचाच वापर आपण 4थ्या षटकामध्ये पाहतोय. कपिल पारवे या संघाचे निर्णायक. आता मात्र कुठेतरी रांजणपाडा संघाला कमबॅक देणं गरजेचं आहे. या अनिशला मात्र इथे चांगला प्रयत्न करावा लागेल. मस्त हा चेंडू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो खराब आहे. आणि इथे मात्र आता शेवटच्या मोमेंटला फलंदाज
बाद आहे की नाही आहे हे आपण चेक करणार आहोत, कारण तिकडनं पंचांनी दर्शवलं आहे की तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. बघूया आपण. फलंदाज बाद आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो प्रेमनाथ हजारी. 52 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अनिश पारवे मात्र चांगला प्रयत्न करतोय, ज्याने पहिला षटक हाताळला. फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या, एक विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर 2 गोलंदाजांवरती अतिशय प्रहारी फलंदाजी नक्कीच केली ती नारायण संघाने, ज्या फलंदाजाने फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा अनिश पारवेचा वापर इथे करण्यात आला आणि तो मात्र आता कमबॅक देतोय, चांगला प्रयत्न करतोय. हो, इथे मात्र चांगला चेंडू होता, उकरण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः चेंडूवरती गेलाय तो अनिश. परंतु तिथे थोडासा फंबलिंग क्रिकेट फिल्डिंग दरम्यान, त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचललाय. 2 धावा या कंप्लीट होतात. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तो 54 वरती. 54 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना फलंदाज प्रेमनाथ हजारी. वाह, मस्त चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त, अप्रतिम, उल्लेखनीय कामगिरी मैदानामध्ये करतोय तो अनिश पारवे. 5 षटकांचा सामना आहे. 54 धावा सध्याच्या घडीला आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र एच लागते, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः कपिल पारवे झेल खाली आणि इथे मात्र विकेट आली आहे. अनिश पारवे पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, समीर हजारे. हो हो, इथे मात्र अजून एक निर्धाव, क्या बात आहे, मस्त, थोडासा स्लोअर चेंडू होता आणि एक अतिशय चांगला कमबॅक. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात त्या 5 धावा, क्या बात आहे. 2 स्पेल हाताळले अनिश पारवेने, 2 फलंदाज बाद केल्याने फक्त 15 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी. ती 4 षटकानंतर 54 धावा धावपलकावरती. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे.
आता मात्र शेवटचा षटक आर्यन पारवे मैदानामध्ये आलाय. आर्यन पारवे विश्वास मोरबेकर देखील इथे व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. हा क्या बात आहे, जबरदस्त दंडी गोल, विकेट पहिल्या चेंडूवरती. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक सेंद्रे 54 धावा धावफलकावरती. हो हो हो, अप्रतिम अप्रतिम, जबरदस्त गोलंदाजी बघा. चौथ्या षटकामध्ये अनिश पारवेने कमबॅक दिला आणि या षटकामध्ये आर्यन पारवे कमबॅक देतोय. यस यस, तिसऱ्या पंचांची मागणी इथूनच चेक केला जाईल. आर्यन पारवे 2 चेंडू लगातारचे डॉट इथे फेकले गेलेत. हो, भेदकता काय असते ती दाखवून देतोय तो अनिश पारवे. हा हा, स्ट्राईक रोटेशन आहे हा, याची नोंद घ्या. आम्ही पहिलंच सांगितलेलं आहे, ते आता त्यांच्यावरती राहिलं, कारण त्या सूचना आम्ही टॉसच्या दरम्यानच कॅप्टनला सांगून देतोय. फुलटॉस होता इथे मारण्याचा प्रयत्न आणि धीरज मोरबेकर चेंडूवरती आहे आणि थ्रो कुठे गेलाय बघा. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विकी माने. तिसरा 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे.
झेल ड्रॉप. बघा या चुका मात्र रांजणपाडा संघाला कुठेतरी महागात पडतात. एक एक धाव अशी जाते. मगाशी धीरजचा थ्रो खराब, त्यामध्ये धाव, अशा बऱ्याच धावा, 6-7 धावा अशाच गेल्या थ्रो अभावी, आणि त्यामध्ये झेल ड्रॉप. चला उसरले आणि नितलस दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेचच यायचंय बघा. संग्राम 11 नितलस आणि प्रयाग 11 जय हनुमान उसरली बुद्रुक. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी लगेचच यायचंय. इथे मात्र थोडासा खाली राहतोय. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी झाली या 2 षटकांमध्ये. धाव संख्या फक्त 58 धावा, 58 59 धावांचं आव्हान आहे. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात सत्तावन्न झाले 57. अठ्ठावन्न झाले 58. 54 होत्या, यांच्या 4 आल्या. 58 झाल्यात. 59 धावांचं आव्हान आहे. तर या षटकामध्ये फक्त 4, म्हणजे या शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. अप्रतिम गोलंदाजी राहिली. आता मात्र जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. सेकंड सत्रामध्ये काय घडेल याचं धावतोवरून ऐकण्यासाठी बोलूया. एक जबरदस्त समालोचक हिंदी आणि मराठीचे आमचे मित्र योगेश मडवी यांच्याकडे मी बोलतोय. धन्यवाद. हॅलो. चला नितलसचे कॅप्टन इथे आलेले आहेत. उसरली टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेचच यायचं आहे.
हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. धन्यवाद संदीप पाटील सर, रायगड समालोचक असोसिएशन अध्यक्ष आज आमच्या सोबत जॉईन झालेत. खरं तर त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद स्वाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणराय नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये दोन ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. एक संघ आपण पाहिला तो म्हणजे टीम नारेन. आज मैदानावरती नारेन विरुद्ध लढत आहे रांजणपाडा यांच्यामध्ये. पहिल्या सत्रामध्ये 58 धाबा आल्या आणि 59 धाबेचं या ठिकाणी लक्ष असेल. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम. शोधू गुड गेम, शोधू क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल, क्वालिटी लेवल क्रिकेट पाहायला मिळेल. आपण पाहतायत RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाचा शानदार पर्व. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. फटका छान आहे, चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. रन्स मिळेल केवळ एक धाब्यानं खातं खुलं झालं. धावसंख्या आपण सध्या पाहतोय धावा फलकावरती टोटल 59 धाबेचं लक्ष असताना आतापर्यंत पहिल्या दोन चेंडूमध्ये एक धाव आली आहे. गोलंदाजी माकवती तुम्हाला सध्या विकी माने पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली मैदानाच्या आतमध्ये दोन ताकदवर संगम. संग्राम नितलस विरुद्ध उसारले यांच्यामध्ये लढत होणार. लक्षात असू द्या दोन्ही संघ वयोवती येणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक स्पर्धा आता वयोवती सुरू होते आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक सामना परफेक्ट वयोवती पाहायला मिळतोय. ऑन साइड मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये धाव मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल पुढे चालली आहे. दोन्ही धावसंख्येवरती धाबा करायचे मैदानाच्या आतमध्ये 59 लक्ष मैदानावरती आहे. विकी मानेचं पहिलं षटक पाबा प्लेस आपल्याला पाहायला मिळतंय मैदानावरती. पहिलं षटक पाबा प्लेस. बॉल चांगला वेगवान होता, फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड लाईन. टोटल रन्स मला माहिती देताना आमच्या सोबत रायगडचे बेस्ट स्कोर अर्थात कांचन पारकर मॅन फ्रॉम केवाले. चेंडू फेकले त्या ओव्हरमध्ये पूर्णपणे 6 अर्थात पहिलं षटक विकी मानेचं बघा किती छान राहिलंय की फक्त 2च धाबा त्या ओव्हरमध्ये आल्या आणि काय पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी झाली. समोर संघ आपण पाहिला एक ताकदवर आपल्या या खारघर परिसरातील एक बलाढ्य टीम आणि त्याच्या समोर लक्ष 59चं असताना धाबा झाले. त्या धाबा फलकावरती फक्त 2. आयुष पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक. एकूण 5 षटकांची लढत आहे. 5 षटकामध्ये 59चं टार्गेट. प्रति षटक 11.80 ची सरासरी आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये केवळ टीम रांजणपाड्याच्या 2 धाबा आल्यात. ॲज ओपनर सलामीवीर ब्लास्टर आपण पाहतो इथे अनिश पारवे सोबत आर्यन पारवे हे 2 विस्फोटक खेळाडू मैदानावरती दाखल झाले आहेत.
परंतु जी सुरुवात रांजणपाडा टीमला हवी होती ती सुरुवात मैदानामध्ये झाली नाहीये. फक्त 2 धावा पाबोपेच्या पहिल्या षटकामध्ये. सुंदर क्रीडा स्पर्धा आज या स्पर्धेतली आपण पाहिली तर जबरजबल चौथी रात्र. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्या परिसरामध्ये. बॅटची एज विकेट मिळाली पहिला विकेट मैदानाच्या बाहेर आयुष पाटीलला सफलता मिळाली आहे आणि ॲज ऑफ सलामी फलंदाज आर्यन पारवे बॅक टू द डगआउट. टोटल धाबा लागल्यात त्या 2 आणि गडीबाद झाला पहिला. आता मैदानाच्या आतमध्ये रांजणपाड्याची रणमशीन अर्थात कपिल पारवे अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवली, अनेक इतिहास आपल्या नावावरती नोंदवले, परंतु आज या मोरबीच्या ग्राउंडवरती स्वतःचा सिद्ध करावं लागेल कारण लक्ष फार मोठं आणि सुरुवात अगदी कमजोर झाली आहे. आणि आता इथनं आपण पाहिलं की 57 धावीची गरज आहे. वेगवान बॉल आणि इथे बॅटची एज गोल्डन विकेट या मॅचची. कपिल पारवे बॅक टू द डगआउट. रांजणपाडा टीमला सर्वात मोठा धक्का 0 गोल्डन डक. बिग विकेट बिग लॉस. रांजणपाडा टीम साठी फार मोठा धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये जसा एंटर झाला तसाच माघारी परतला. गोल्डन डक पहिला बॉलवरती इथे एक आयुष पाटीलला सफलता मिळाली. आतापर्यंत 2 सफलता मैदानावरती. वेगवान बॉल अजून एक डॉट बॉल. सध्या तरी मैदानावरती टोटल धाबा 2 गडीबाद झालेत ते 2 आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय रांजणपाडा टीमला. लक्ष मोठं आहे परंतु हा खेळपट्टी आणि ग्राउंड फलंदाजाला अनुकूल ठरणारा. ओ व्हॉट अ कॅच. एका हातामध्ये जणू काही हाताला फेविकॉल चिपकला आणि तशा प्रकारे बॉल चिपकला आणि इथे विकेट मिळाली. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 3 विकेट 0 धाबा. आयुष पाटीलचं हे षटक मैदानावरती. चौपेर पण पाहिले की रांजणपाडा टीमचे समर्थक थोडेसे आता शांत झालेत आणि थोडेसे नाराज झालेत कारण जी अपेक्षा टीमच्या खेळाडूंकडून होती तसे खेळ झाला नाहीये. सुरुवात कमजोर झाली. पहिल्या ओव्हरमध्ये सलामीवीरांनी फक्त 2 धावा केल्या आणि त्यानंतर सेकंड ओव्हरला जशी सुरुवात झाली जणू काही दुःखाचं डोंगर आलं. 3 विकेट आणि मैदानावरती आता फलंदाज झालाय 4था विकेट देखील या ओव्हरमध्ये. 5 चेंडू 4 विकेट आणि अजून एक फलंदाज बाद मैदानावरती. धीरज बॅक टू द डगआउट. जणू काही दुःखाचं डोंगर. रांजणपाडा टीम 4 खेळाडू शून्यावरती बाद. 5 चेंडू 4 विकेट 0 धाबा. नवीन बॅट्समन मैदानावरती भावेश पाटील आलाय. हॅलो
तर आमचे चंद्रकांत चौधरी यांना विनंती असेल की या आपण. नक्की प्रशांत पारवे, चंद्रकांत चौधरी हे नक्कीच सोबतच येतील. तर चंद्रकांत, स्वागत आहे तुमचं. एकदा मिळाली शेवटच्या अंतिम बॉलवरती. एका षटकामध्ये 4 विकेट, 1 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये 2 धावा, 2 षटक, 3 धावा आणि 4 गडी बाद. दयनीय परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये, परंतु अद्याप वेळ गेली नाही. क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरण्यासारखा आहे, जो कधी रंग बदलू शकतोय. त्यामुळे येणाऱ्या खेळाडूंना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही खेळपट्टी जरी गोलंदाजाला अनुकूल ठरणारी राहिली 2 षटकामध्ये, तरी येणारे 3 षटक जर तुम्ही गाजवले तरी सुद्धा या मॅच मध्ये रांजणपाडा संघ कमबॅक करेल. कारण टार्गेट आहे 59 धावा झाल्यात, त्या फक्त 3 आणि एकूण आता 56 धाबीची गरज आहे. 18 बॉल मध्ये 18 चेंडू 56 धाबा. चला एकत्र येऊ नका टीम नारेन, कारण एका षटकासाठी केवळ 5 मिनिटांचा वेळ आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग दिला जातोय. या गोष्टीची नोंद घ्या. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाले नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. गोष्टीची नोंद घ्या. सुरुवात अगदी कमजोर आणि ढसाळ राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. रांजणपाडा टीम फक्त 3 धावा आणि 4 गडी बाद. समीर हजारी बॉलिंग ट्रॅक मध्ये. चला ओव्हर नंबर 3 स्टार्ट होते मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल लॉप केलाय अगदी स्क्रीनच्या डोक्यावरनं. स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट पहिला षटकार रांजणपाडा टीम साठी. जयदेव पाटील, सव्वा क्रमांकाचा काढूस भावेश पाटीलनं षटकार टोकले. मी तेच सांगितलं की जरी 2 षटकामध्ये धाबा आल्या नसतील तरी सुद्धा या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक द्यायचं आहे, कारण ही खेळपट्टी फलंदाजाही अनुकूल ठरणारी आहे. त्यामुळे या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेचा फटका ऑफ साइड मध्ये चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर जोपर्यंत कव्हर मध्ये येते तोपर्यंत 2 धाब्याचा कॉल दिला. 2 धाबा पूर्ण आणि 2 धाब्याने टीमची टोटल सध्या धावपळ होती 11 रन्स 4 गडी बाद. चला आमचे जयदेव पाटील यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांना विनंती असेल की आपण यावं, व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सन्माननीय जयदेव पाटील, मुरबी टीमचे आमचे रामकृष्ण मुरबीचे जबरदस्त माझी लेजंड प्लेयर. तर चला उसारली बुद्रुक कॅप्टन देखील आलेत. या षटकानंतर कदाचित टॉस होणार आहे. एक धाव मिळाली, धाबसंख्या 12 होती. जिंकण्यासाठी 59 धाबेचं टार्गेट आहे. पहिल्याच 2 षटकामध्ये केवळ 3 धाबा आल्या, परंतु आता इथनं येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे, कारण लक्ष गाठायचंय. 59 धाबा झाल्यात, त्या आतापर्यंत धाबा पडकापती 12 रन्स 12 धाबा, म्हणजे इथनं अद्याप 47 धाबा करायचे आहेत येणाऱ्या षटकामध्ये. अर्थात अद्याप 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं 47 ची गरज आहे. 6 चेंडू 36 जर क्रिकेटमध्ये बनत असतील तर येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 47 धाबाही बनू शकतील. त्या प्रकारे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. आणि मैदानाच्या मध्ये सध्या तरी सलामीवीर ॲज ओपनर आपल्याला अनिश पारवे पाहायला मिळतो. त्याच्या सोबतीनं भावेश पाटील मैदानावरती आहे. फटका ऑन साइड मध्ये अलॉंग द कार्पेट चाललाय. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये 1 धाव मिळाली. एक सिंगल न धाव फलकावरती धाबा लागतात त्या 13 धाबा. सिंगल डबल सोबत तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील, कारण टार्गेट मोठं आहे. आतापर्यंत 13 धाबा लागलेत. जबरजबर 16 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धाबा लागलेत त्या केबल न केवळ 13, म्हणजे येणारे 14 चेंडू आणि आता इथनं धाबा करायच्या त्या 46. षटक नंबर सध्या मैदानावरती 3रं. चेंडू चांगला ऑन साइड मध्ये हलक्यातनं क्लिक केलाय. मिड ऑन मध्ये चेंडू फील्ड होई तोपर्यंत 1 धाव मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबा फडकावरती धाबा एकूण 14 धाबा. सिंगल डबलनं काही फरक पडत नाही. सिंगल डबलनं फारसा फरक पडत नाही तो नारायण टीमला, कारण टार्गेट मोठं आहे आणि आता उर्वरित जे समीकरण राहिलंय 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं 45 धाबा करायच्या आहेत. 13 चेंडू 45 धाबा. सलामीवीर अनिश पारवे अद्याप मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहे. आक्रमकता सिद्ध करावी लागेल, कारण आता संघ थोडा अडचणीमध्ये चाललाय.
हो, नाईस डिलिव्हरी. पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रांजणपाडा टीम 4 गडी बाद, धावा फटकापती फक्त 14 धावा. चला दोन्ही कॅप्टन हरवल्या. मी विश्वास मोरबेकर यांना विनंती करेन की विश्वास या छे रांजणपाड्याचे विश्वास मोरबेकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. चला विश्वास मोरबेकर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला टॉस जिंकलाय तो नितलस टीम कॅप्टन राहुल. राहुल टॉस जिंकला, डिसिजन द्या फक्त. क्षेत्ररक्षक. चला ओके, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. यानंतरची लढत असेल बघा. इथून जो सामना सुरू आहे नारायण वर्सेस रांजणपाडा याच्यातून जो संघ जिंकेल ना त्याने कुठेही जायचं नाहीये, याची नोंद घ्या आपण. यावेळीचा फटका बॉल हवे ते पाहिजे ते फिल्डर पोचलेत. बॉल खाली आणि विकेट. धक्का नंबर 5, 14 बती अजून एक गडी बाद झालाय. आत्ता मात्र समीकरण 11 बॉल करायच्यात 45 धावा. रांजणपाडा टीम सुरुवातीपासूनच थोडस शांत क्रिकेट. सुरुवातीपासूनच धक्के लागत आणि दबाव वाढत चाललाय. आतापर्यंत 14 वती 5 गडी बाद झालेत. येणारे जे समीकरण राहिले 11 बॉल आता करायच्यात 45 धावा. न्यू बॅट्समन तेजस चौधरी मैदानाच्या मध्ये इन झालाय. परंतु आता जिम्मेदारी फार वाढली आहे. अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता, कारण प्रत्येक चेंडू आता तुम्हाला सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल. 11 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाज तयार. चौथं षटक. वेगवान बॉल. यंगस्टार नारायण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि काय आज क्रिकेट खेळला. सुरुवातीला बॅटिंग केली, 5 षटकामध्ये 58 धावा ठोकल्या. प्रत्युत्तर देताना गोलंदाजी अगदी सुरेख. विकी मानेपासून आयुष पाटील ज्यानं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. 1 धावा आणि 4 गडी बाद केले. कौतुक करायला पाहिजे त्याचंही, कारण त्याची गोलंदाजी चांगली राहिली. षटक नंबर 3 देखील समीर हजारीचं चांगलं राहिलंय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे चांगली फिल्डिंग. रन्स तर मिळते त्या ठिकाणी 1. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धाबा पडकावती धाबा 15. 44 धाबा करायच्या. सिंगल डबलनं काही फरक पडत नाही. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 44 धाबा करायच्या आहेत. 16 धावा झाल्यात. 43 धाबेची गरज. नाईस डिलिव्हरी. अजून एक डॉट बॉल. दबाव पूर्णपणे वाढत चाललाय सामन्यामध्ये. रांजणपाडा टीम ज्यांच्या समोर लक्ष 59चं होतं. मला तर वाटतं की सुरुवातीपासूनच अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. आणि मेन म्हणजे या सामन्यामध्ये कपिल पारबे गोल्डन डक विकेट, तिथेच सामन्याला कलाटणी आली. त्यानंतर अजून 3 खेळाडू बाद झाले. एका ओव्हरमध्ये 4 गडी बाद झाले. बॉल हवे ते स्वतः यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये रांजणपाडा टीमला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये आपण पाहिलं की आता
चेंडू 8 शिल्लक राहिलेत. 8 चेंडू 43 धावा करायचे. फटका चांगला. ऑन साइड मध्ये फिल्डर तैनात आहेत. अगदी सुंदर फिल्डिंग. धाव मिळाली केवळ 1. धाव संख्या 17. 6 गडी बाद 17. आणि उर्वरित जे समीकरण राहिले आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि इथनं अद्याप 42 धावा करायच्यात म्हणजे 7 बॉल मध्ये 7 षटकारांची आवश्यकता. शेवटचा अंतिम चेंडू षटकातला. अगदी सुंदर गोलंदाजी याही षटकामध्ये. हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त रन्स वाढतात. टीमची टोटल 18 धावा. अद्याप 41 धावा करायच्या येणाऱ्या 7 बॉल मध्ये. आता कठीण परिस्थिती खरं तर रांजणपाडा टीमची. ज्या संघासमोर पहिल्या सुरुवातीला 30 चेंडू मध्ये 59 धाबीची आवश्यकता होती. सन्मानित जयदेव पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. पाठीमागे अजून एक धक्का. या ओव्हर मध्ये 3 गडी बाद झालेत. पहिल्या अगोदरच्या षटकामध्ये समीर हजारीनं धावा दिल्या होत्या केवळ 11 आणि त्यानंतर आयुष पाटीलनं 4 विकेट 1 गडी बाद. कुणाल पाटीलचं हे षटक तुम्ही पाहिलं. 3 विकेट त्यांनाही या ठिकाणी टिपलेत या ओव्हर मध्ये आणि सामना पूर्णपणे आता एकतर्फा. मॅच एकतर्फा पूर्णपणे. यंग स्टार नारायण टीम आज सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं. संपूर्ण टीम कडून ज्या प्रकारे ते लढतात मैदानाच्या आतमध्ये. पहिले बॅटिंग केली, 58 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना सुरुवातीपासूनच रांजणपाडा टीमवरती दबाव टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 1 धाव, 3 विकेट. दबाव मागे दबाव आला आणि त्यानंतर सामना आता एकतर्फा झालाय यंग स्टार नारायण संघाच्या बाजूनं. चांगला चेंडू समोर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. सामना पूर्णपणे एकतर्फा आहे. कारण हा सामना पूर्णपणे टीम नारायण संघाच्या बाजूने झुकलाय. केवळ औपचारिकता या मॅच मध्ये. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फा. फक्त 5 चेंडू शिल्लक राहिलेत. गोलंदाज शेवटचं अंतिम षटक फेकतोय ऋतिक पाटील. यावेळीचा फटका वेगवान आणि बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन्स. औपचारिकता या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडू जरी आता सीमारेखेच्या बाहेर गेला तरी सुद्धा हा सामना जिंकता येणार नाहीये रांजणपाडा टीमला. दुसऱ्या षटकामध्ये 4 विकेट गेले. तिथेच सामन्याला कलाटणी आली. सामना दबावमध्ये आला आणि हा सामना आता एकतर्फा झालाय. फक्त औपचारिकता. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. चला कुणाल दादा कडू आणि जयेश कुणाल ठाकूर आणि आमचे जर या ठिकाणी जयेशनं षटकार ठोकला मैदानावरती तर 1100 रुपयाचं प्राइज जयेश मोरबेकर. नॉस्ट्राइक एंड मध्ये जर षटकार म्हटलं तर 1100 रुपयाचं प्राइज कुणाल ठाकूर यांच्याकडून असेल आणि करण कडू यांच्याकडून. करण कडू आणि कुणाल ठाकूर यांच्या वतीनं जयेशला प्राइज आहे. सामना हातातनं निसटलाय परंतु इथे चेंडू शिल्लक राहिलेत अद्याप 3. अजून एक वेगवान बॉल. लेंथ अप्रतिम आहे. गुडलिन स्पॉटचा वापर करतोय. चेंडू पडल्यानंतर डीप राहतो आणि सध्या तरी फलंदाज बीट करतो. 4 चेंडू बीट झालाय. 4 चेंडू डॉट आलेत. खरं तर 3 चेंडू डॉट आलेत. एकच चौकार या ओव्हर मध्ये. फक्त औपचारिकता. सामना यंग स्टार नारायण संघाच्या बाजूनं. अजून एक डॉट बॉल. वाईटचा इशारा करा तर पंचांकडे आलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. जयेश मोरबेकरला स्ट्राइक मिळायला हवी. शेवटचे 2 बॉल.
हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणारा पंचांनी वाईट घोषित केला. औपचारिकता फक्त राहिली आहे. 2 चेंडू आणि आता जयेश मोरबेकर आलाय, ज्याच्यासाठी 1100 रुपयाचं प्राइज. फटका चांगला ऑफसाईडला, अगदी चाललाय गोळीच्या वेगानं, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मोरबेकर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. एकीकडे 14 बॉलमध्ये 32 धाबेची खेळी आयुष पाटीलनं खेळली. त्यानंतर आपण पाहतोय भावेश हजारे ज्याने देखील 7 बॉलमध्ये 14 धावा केल्या, परंतु गोलंदाजीतून आयुष पाटीलनं 1 धाव देत 4 गडी बाद केले. ऑलराऊंडर भूमिका, 32 धावा 4 विकेट. चला यानंतर अजून एक सन्मान आमच्या व्यासपीठावरती होईल. जयदेव पाटील साहेब आणि अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. विश्वास दादा मोरबेकर, एक दमदार व्यक्तिमत्व. अशरफजी पटेल आइए. अशरफजी पटेल आपका स्वागत है. आज कमेंटर बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. चला आयुष पाटील ठरलेल्या सामन्याचा हिरो. 32 धाबेची खेळ आणि गोलंदाजीतून 4 विकेट त्याने प्रस्थापित केल्या आहेत. आयुष ठरलाय मॅन ऑफ द मॅच, कारण आयुष आणि आविष असे 2 खेळाडू आहेत. बॅटिंग आविषनं केली आणि आयुष पाटीलने ते गोलंदाजी करताना 4 विकेट घेतल्यात. टर्निंग पॉइंट होतं त्या मॅचचा. सेकंड ओव्हरमध्ये 1 धावा देता जयदेव पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास इथे खेळाडूला मॅन ऑफ द मॅच द्यायची. शैलेशदादा पावशे या आपल्याला स्वागत आहे. खरं तर या संघाचे पुरस्कर्ते संग्राम 11 अभि स्पोर्ट्स नितलस संघाचे पुरस्कर्ते आहेत शैलेशदादा पावशे या. आपण आला असता तर आपल्याला विनंती आहे, मॉन्टी पाटील यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण